आपण 3000चा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे। आज आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे 617 कोटी आपण या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिलेले आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये म्हणजेच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज सकाळपासून विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आताच महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्ता या 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे येणार होते, परंतु काही तांत्रिक अडचण असल्यामुळे निधीची कमतरता असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर फक्त जुलै हप्त्याचे पैसे आलेले नव्हते। म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये फक्त जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले होते, तुमच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी लाडक्या बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी सुद्धा पसरलेली होती, परंतु ही नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे। त्यामुळे कालच राज्य सरकारने निर्णय घेतलेला होता, कारण मराठा आरक्षणावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे कालच याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला होता। त्यामुळे आज सकाळपासून या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये एकत्रितपणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींना पैसे सुद्धा आलेले आहेत, त्या बहिणींनी बँकांमधून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत। जिनके खाते में पैसे नहीं आए वो भी आज रात से कल से सबके खाते में पूरे पैसे आ जाएंगे। तर बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये 27 ऑगस्ट रोजी म्हणजेच गणेशोत्सवाच्या दिवशी 2 हप्त्यांचे पैसे येणार होते, परंतु 27 ऑगस्ट रोजी राज्यामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय होत होता, त्यामुळे राज्य सरकार त्या कामामध्ये व्यस्त होतं। त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यानंतर वाटलं होतं की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट महिन्याच्या 31 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी विस्तार होईल, परंतु 31 तारखेला पैसे आलेले नव्हते। म्हणजेच एकंदरीत ऑगस्ट महिना संपून सरासरी 2 ते 3 दिवस सरकलेले आहेत, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज पसरलेले होते, परंतु हे गैरसमज दूर करण्यासाठी आज राज्य सरकारने थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे। मंत्री माझी लाडकी बहीण सांगताना आनंद वाटतो। 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणीनं आता तुम्ही सुद्धा ऐकलेले आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही, परंतु आज सकाळपासून 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे एकत्रितपणे 3000
रुपये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये फक्त ऑगस्ट हप्ता सोडण्यात येणार होता, परंतु लाडक्या बहिणीनं आता सप्टेंबर महिना सुरू करण्यात आलेला आहे, सुरू झालेला आहे। त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आज सकाळपासून आनंदाचे वातावरण पसरण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यांच्याच माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ अजितदादांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ अजितदादांनी माहिती सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून पुढील 4 दिवस ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या विस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आज सकाळी 7 वाजल्यापासून पैसे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज सकाळी भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी पैसे आलेले नसतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी आणि आज संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत। परंतु आज फक्त 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये या 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाहीत त्या बहिणींना चौथ्या दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत। एकंदरीत राज्यातील 36 जिल्ह्यामधील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदित्य तटकरे मॅडम तर यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। तर याच बैठकीमधून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरून जाईल, महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह सुद्धा निर्माण होऊन जाईल। बघा लाडकी बहिणीनं आज खऱ्या अर्थाने सर्व लाडकी बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, तर यासोबतच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्त ओवाळणी सोडण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी सुद्धा सोडण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर सुद्धा होतच आहे। कालच या 3 लाभांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर करण्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला होता। त्यामुळे आज सकाळपासून पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। भरपूर लाडके बहिणी आज सकाळपासून आनंदाने नाचू लागलेले आहेत, त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाच झालेला आहे, मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव सुद्धा निर्माण झालेला आहे। खऱ्या अर्थाने या 12 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींची आज प्रतीक्षा संपलेली आहे, उद्या आणि परवा सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं आता आपण 12 जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊन जातील, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा 100% हास्य निर्माण होऊन जाईल, तुमचा चेहरा सुद्धा फुलून जाईल। बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असेल अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर अशा लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही, त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं आज 12 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्यामुळे 12 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होत आहेत। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तांतर होतील। ज्या बहिणींचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना उद्या आणि ज्यांचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांपैकी असेल त्या बहिणींना परवा सुद्धा पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही, कोणत्याही बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व बहिणींना समान पैसे वाटप होतील, अशा पद्धतीची माहिती
आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडकी भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। बघा लाडकी बहिणीनं मागच्या 5 ते 6 दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्याच्या स्थितीला पेटलेला होता, तर हा मुद्दा सध्याच्या स्थितीला शांत झालेला आहे, कारण मराठी बांधवांना राज्य सरकारकडून GR सुद्धा देण्यात आलेला आहे। हैदराबादच्या गॅजेटनुसार हे आरक्षण सुद्धा देण्यात आलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत सध्याच्या स्थितीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सध्याच्या स्थितीला निवांत झालेले आहेत। त्यामुळे त्यांनी हा निर्णय आजच घेतलेला होता आणि पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणीनं आज 12 जिल्ह्यांच्या याद्या लावण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच एकंदरीत एका जिल्ह्यामधील सरासरी 7 ते 8 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। जे जे जिल्हे मोठे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येत आहेत। म्हणजेच उद्या आणि परवा दिवशी बारक्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तांतर करता येतील। त्यामुळे आज जे जे मोठे जिल्हे आहेत तर या मोठ्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी फोन केलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींनी व्हिडिओच्या खाली कमेंट केलेले आहेत आणि काही लाडक्या बहिणींनी पुढून मेसेज सुद्धा केलेले आहेत। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे, तुम्हाला पुराव्यानिशीर माहिती सुद्धा दिलेली आहे। म्हणजेच आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली होती आणि त्या पेपरच्या बातमीमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500 रुपये आलेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट हप्त्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर हप्त्याचे 1500 रुपये एकंदरीत टोटल मिळून 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। एकंदरीत पेपरच्या माध्यमातून सुद्धा बातमी देण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी गैरसमज सुद्धा करायचा नाही। परंतु भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळी पैसे आलेले नाहीत, त्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती नाराजी सुद्धा पसरलेली आहे। त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती नाराज सुद्धा झालेले आहेत। परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींची नाराजी सुद्धा दूर करण्यात आलेली आहे आणि जो राग होता तो राग सुद्धा कमी करण्यात आलेला आहे, कारण काटाकाट पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। आज संध्याकाळपर्यंत 12 जिल्ह्यामधील सर्वच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले असतील। सर्वच बहिणींची आज प्रतीक्षा सुद्धा संपलेली असणार आहे। परंतु लाडकी बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर सुद्धा होणार नाहीत। म्हणजेच एकंदरीत ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कारण सर्व लाडक्या बहिणींना माहिती असेल की ज्यावेळेस योजना सुरू करण्यात आलेली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये नियम सुद्धा लावण्यात आलेले होते, परंतु त्यावेळेस राज्य सरकारला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज होती। त्यामुळे सरसकट कोणतेही बहीण असू द्या सरसकट पैसे सोडण्यात आलेले होते। परंतु आता निवडून येऊन सरकार 1 वर्ष आलेले आहे, 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची कसून चौकशी सुद्धा सुरूच आहे। बघा जून आणि जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी सुद्धा झालेली आहे आणि या जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरी 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार भरपूर लाडकी बहिणींचा लाभ या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येत आहे। भरपूर लाडकी बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून बाद सुद्धा करण्यात येत आहे। एकंदरीत राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला निधी कमी आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामधील काही महिलांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला आहे, त्यामुळे अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही। परंतु लाडकी बहिणीनं ज्या ज्या लाडकी बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे 100% विस्तांतर सुद्धा होणार आहेत। अशा लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडकी बहिणीवरती अन्याय होणार नाही। थोडाफार उशीर झालेला आहे, परंतु आता याच्यापुढे उशीर होणार नाही, त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। बघा लाडक्या बहिणीनं राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये योजना सुरू करत आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा लाडक्या बहिणीनं आता तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे, आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो, परंतु जर तुम्हाला अजून नियम माहिती नसतील तर तुम्ही नियम सुद्धा ऐकायचे आहेत। बघा लाडक्या बहिणीनं 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असायला पाहिजे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावं, 5 एकरपेक्षा कमी शेत जमीन असायला पाहिजे, घरामधील फक्त 2च महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असावेत, तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा होणार आहे। म्हणजेच लाडकी बहिणीनं
एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं आता तुमचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वेळ सुद्धा घेतलेला आहे. आता तुमचा कसलाही वेळ घेणार नाही. आता तुम्हाला थेट 12 जिल्ह्यांची यादी आणि प्रमुख बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणीनं आज पुणे शहरामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. पुणे शहरांमध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा आलेले आहेत. त्याचसोबत सोलापूर शहरामध्ये सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत. परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, नंदुरबार जिल्हा, हिंगोली जिल्हा, गडचिरोली जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमवण्यास सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत. अशा जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींचे आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपताना आपण सुद्धा पाहत आहोत. बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवलेली आहे. बँकांची यादी सुद्धा लगेच सांगतो. बघा लाडक्या बहिणीनं SBI बँकेमध्ये पैसे येतील. इंडियन पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक असतील. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं ICICI बँक, IDBI बँक, पतसंस्थांच्या बँका असतील. त्यासोबतच जनधन बँक असेल. अशा बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. एकंदरीत सरकारी बँक, खाजगी बँक अशा बँकेमध्ये पैसे येतील. परंतु ज्या बँकांना डीबीटीची सिस्टीम नसेल अशा बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. जर तुमचं खातं अशा डीबीटी नसलेल्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते खातं पोस्ट बँकेमध्ये किंवा SBI बँकेमध्ये ट्रान्सफर सुद्धा करायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणीनं सूत्राने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तारित होत असतो. परंतु ऑगस्ट हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तारित झालेला नाही. त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये 2 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे